नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे। जिल्ह्यातील पोलीस दलाच्या सक्षमीकरणावर सातत्याने भर देण्यात येत आहे। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलास उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाहनांचा उपयोग जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 4,60,00,000 रुपयातून खरेदी करण्यात आलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर लोकार्पण करण्यात आले। या प्रसंगी पालकमंत्री बोलत होते। यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदींची प्रमुख उपस्थिती होती। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना वाहनांच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या, तसेच चोरीच्या गुन्ह्यातील हस्तगत केलेल्या वस्तूही तक्रारदारांना देण्यात आल्या। कार्यक्रमास पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती। आपल्याला सर्वांना माहित आहे की आपला अहमदनगर जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे। यांची लोकसंख्या पण जवळपास 45 लाख आहे आणि बरेच आपल्याकडे पर्यटन स्थळ पण आहे, धार्मिक स्थळ पण आहे। आपल्याकडे 33 पोलीस स्टेशन कार्यरत आहे। दरवर्षी आपल्याकडे सर जवळपास 28,000 गुन्हे दर्ज होण्याचे प्रमाण आहे। मला असं वाटतं आहे की आपले मुंबई नंतर नगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे दर्ज होत आहे। त्याच्यामध्ये आपले व्हेकल्सची जे कमी आपल्याला भासत होती, त्याच्यामध्ये आपण माननीय पालकमंत्री साहेबांनी विनंती केली। त्या विनंतीला मान देऊन आपल्याकडे DPDC कडून आपल्याला जवळपास 4,60,00,000 रुपये इतके रुपयामध्ये आपल्याला 46 फोर व्हीलर्स आणि 43 टू व्हीलर्स भेटले। त्याच्यासाठी मी आपले पालकमंत्री महोदय, तसेच आपले खासदार महोदय, तसेच जिल्हाधिकारी महोदयाचा खूप खूप धन्यवाद देतो आणि इथे खात्री देतो की हा जो व्हेकल्स आहे त्यांच्या जे यूज आहे ते चांगली पद्धतीने आपली जे जनताची जे मदत आहे तातडीने त्यांच्यापर्यंत पोहोचतील अशी खात्री करतो। तसेच आजच्या प्रोग्राममध्ये आपण काही गुन्ह्यातील जे किमती मुद्देमाल जे जप्त करण्यात आला होता, आज साहेबांचे हस्ते थोडा प्रातिनिधिक स्वरूपात आपण ते जे फिर्यादी आहे त्यांना आपण देणार आहोत। परत मी साहेबांच्या, कलेक्टर साहेबांच्या, सर्व खासदार महोदय, आमदार महोदय सर्वांचा खूप खूप धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अतिशय महत्त्वाचा चांगला क्षण आहे की ज्यावेळी आपल्याला अहमदनगर जिल्ह्याला एका टप्प्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाहने मिळाली आहे। आपण इकडे आपल्या उजवीकडे आपण पाहिलं तर लक्षात येईल की पूर्ण ग्राउंड या वाहनाने भरला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या पोलीस युनिटला वाहने मिळणं पहिलीच घटना आहे असं मला वाटतं। एकत्रित आपल्याला 43 फोर व्हीलर्स आणि जवळजवळ 65 टू व्हीलर्स मिळाले आहेत। आता फक्त मंत्री महोदयांनी DPC मधून जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला कार्यात दिल्या, त्यामुळे आता SP साहेब तुमच्याने आमची तुलना जास्त केलेली आहे। आता आपल्या वाहनांचा चांगला वापर करून आगामी येणाऱ्या निवडणुका या शांततेत चांगल्या रीतीने पार पाडण्याची आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था आणि गुन्हेगारी नियंत्रण याबाबत त्याचा चांगला वापर होईल, त्याचा परिणाम हा दिसला पाहिजे असा आपण प्रयत्न करूया असं माझ्या सर्व अधिकारी अंमलदारांना आव्हान आहे। दुसरं, या कार्यक्रमाला जोडून जर आम्ही मुद्दाम जो काही किमती मुद्देमाल SP साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या प्रयत्न घेणार आहोत, वाटप करणार आहोत। प्रातिनिधिक स्वरूपात 25 मुद्देमालाचं वाटप आपल्या असं होतं। त्याच्यामध्ये मंदिरातील चोरी आहे, कोणाच्या घरातील चोरी आहे, ज्या फक्त चोरीला वस्तू किंवा ती किंमत नसते तर त्याच्यामध्ये आपली भावना गुंतलेली असते। विशेषतः मंदिराची चोरी अतिशय आणखी भावनिकदृष्ट्या आपला एक विषय असतो, तर त्याची रिकव्हरी आमच्या अधिकारी अंमलदारांनी 24 तासाच्या डिटेक्शन केलं आणि जवळजवळ 100% मुद्देमालाचा रिकव्हर केला आहे। त्याचंही आपल्या हस्ते वाटप आपण करणार आहोत। मी या निमित्तानं आपण सर्व आहोत आणि एक अतिशय चांगल्या कार्यक्रमाला आपण उपस्थित दिली याबद्दल त्याप्रमाणे नागपूरचे वैभव त्याचबरोबर नागपूरचे पोलीस अध्यक्ष, सर्व पोलीस अधिकारी,
कर्मचारी, सर्व नागरिक, बंधू भगिनी आणि मित्र, आज एक ऐतिहासिक आपण सोहळ्याकरता उपस्थित आहोत. बऱ्याच दिवसाची मागणी पोलीस दलाची होती. मला वाटतं आज 46 चारचाकी 43 मोटरसायकल याचा लोकांना सोहळा आपण घेतलेला आहे. मला आनंद सांगण्यासाठी की राज्यातला आपला पहिला जिल्हा आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस दलाला मागे आपण कमांड अँड कंट्रोल सेंटर ज्या जिल्ह्यामध्ये सुरू केला होता त्याला जिल्हा नियोजन मंडळाला पैसे दिले. CCTV नगर शहरामध्ये बसवताना अन्य जिल्ह्यात अन्य तालुक्याच्या ठिकाणी CCTV बसवावे यासाठी आता विशेष पुढाकार पोलीस विभागाने घेतलेला आहे. मला खात्री आहे की या सगळ्या प्रयत्नाचा परिणाम जिल्ह्यातल्या गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात आळा असेल. कारण आज क्राईम रेटचा जर विचार केला त्याचा उल्लेख पाणी पोलिसांनी ठिकाणी केला. मुंबईच्या खालोखाल आपल्याकडे क्राईम रेट आहे. पण आता तुम्ही सुरुवातीला ज्यावेळी अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून गेलो तर सगळ्यात जास्त क्राईम रेट अमरावती जिल्ह्याचा विकसित जिल्हा फार अधिकरण नाही तरी हायस्ट क्राईम रेट होतो अमरावती काळ. आता अमरावतीचा काम नाही. आपण त्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसिंग वाढवलं, कारवाई केल्या. अमरावतीची स्थिती आता पहिल्यासारखी बदलली म्हणून ती आता आपल्याला नगर जिल्ह्यासाठी करावं लागेल. विशेष पोलीस महानिरीक्षक सुद्धा पण आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. दिलेल्या सगळ्या साधनांचा परिणाम गती वाढली पाहिजे. आपल्या जुन्या गाड्याबरोबर अशा होत्या की चोराच्या गाड्याबरोबर जास्त पडायचे. आपल्या आपल्याला गाड्या त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण आणणं शक्य नव्हतं. आता ते आणण्यामध्ये यश येईल असं मला खात्री आहे. आज आपण गुन्ह्यातील हस्तगत केलेल्या मुद्देमाल तक्रारदार आम्हाला परत करण्याचा कार्यक्रम सुद्धा घेतलेला आहे. मी आता आल्यानंतर पाठी पाहिली तर चोरीच्या गुन्ह्यात मला तुम्ही पाठी चुकीची काय झाली चोरीच्या तसं गुन्ह्यात वाढ पाहिजे. गुन्ह्याची हस्तगत केला इंटरप्रिटेशन भाग येते हेतू चांगला आपला तर तो चांगला प्रोग्राम आपण हातामध्ये घेतलेला आहे. की काही बऱ्याच वेळा जे सामान्य नागरिक आहेत त्यांचा माल चोरला जातो आणि तो माल मिळवण्याकरता किंवा जो माल रिकव्हरीचा झाला तर तो मिळवण्याकरता अतिशय दमदार होते नागरिक. तुमचाच आहे का, तुमचाच कशावर आहे का, तुमच्या बाबाचा आहे का, आईचा आहे म्हणजे ते माल आपण माल त्याच्या पिढ्याचा उद्धार करू लागतो आणि तरी त्या माणसाला माल मिळत नाही. ही मला थोडं प्रक्रिया सोपस्कर केली पाहिजे. आयडेंटिफिकेशन एकदा त्या मालात झालं 1-2 ठीक आहे आपण पॅरामीटर लावले पाहिजे परंतु तो माल तुमच्याकडे लावू द्या अशी म्हणण्याची वेळ केली जबरदस्ती तर त्याच्यात बदल केला पाहिजे. आपण कसं माल मिळवलं त्यामुळे दोन्ही चांगल्या उपक्रमाच्या निमित्तानं एकतर गुन्हेगारी कमी करण्यासाठी आपल्या जिल्ह्याने आता अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मध्यंतरी तुमच्या झालेल्या गुन्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षकांचा मग राकेश साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्यांचं तर मी मनापासून अभिनंदन करीन की तात्काळ त्या गुन्ह्याचे शोध लागला, आरोपी अटक झाले. जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या बंधांचा एक नवा विश्वास ते निर्माण करू शकले ते अभिनंदनास पात्र आहे. आणि म्हणून या नवीन केलेल्या साधनाचा परिणाम सुद्धा त्या शीघ्रगतीनं कारवाई होण्यामध्ये मदत होईल. या गुन्ह्यात सापडलेल्या सगळ्या मालवस्तूंचा आज आपण त्या मूळ धारकांना परत करतोय. एक चांगला उपक्रम
सुरू केला त्या दोन्ही उपक्रमासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि आपल्या दलातील सगळ्या अधिकारी जे प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.